लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा इथं कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा, माजी सैनिकांचा सत्कार। कारगिल विजय दिवसानिमित्त शिंदखेडा शहरात भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि शहीद जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातील वीर जवानांसह देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिंदखेडा तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे सदर कार्यक्रमास उपस्थितांनी शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रसेवेची भावना कायम जपण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। भारत माता की जय, वंदे मातरम आणि अमर रहे वीर जवान, अमर रहे अशा घोषणांनी वातावरण देशभक्तिमय झाले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याचा गौरव करत त्यांच्या बलिदानामुळेच देशाची अखंडता आणि सुरक्षितता अबाधित असल्याचं सांगितले। तसेच नव्या पिढीनं शहीदांच्या त्यागातूनच प्रेरणा घेऊन राष्ट्रप्रेमाची भावना जोपासावी असे आवाहन करण्यात आले। कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे शिंदखेडा शहरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमास आजी-माजी सैनिक संघटनेचे सुभेदार प्रकाश जोशी, हवालदार शांताराम जाधव, हवालदार भूषण मराठे, नायक कैलास परदेसी, नायक नथू सूर्यवंशी, नायक चंद्रकांत देसले, नायक सोमनाथ बडगुजर, सिग्नलमॅन ज्ञानेश्वर गिरासे उपस्थित होते। यामध्ये सुभेदार प्रकाश जोशी यांनी 1999च्या कारगिल युद्धात द्रास व कारगिल सेक्टरमध्ये लढणाऱ्या जवानांना राशन व युद्धसामग्रीचा पुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती। हवालदार शांताराम जाधव यांनी सियाचीन ग्लेशियरमध्ये सर्वे हवालदार म्हणून आर्टिलरीच्या तोफ गोळ्यासाठी अचूक दिशा निश्चित करण्याचं महत्त्वाचं कार्य केले। नायक कैलास परदेशी यांनी EME मेकॅनिक म्हणून उधमपूर ते कुपवाडा दरम्यान सैनिकांच्या ताफ्यातील रिकव्हरी वाहनांची जबाबदारी सांभाळून युद्ध मोहिमेला मोलाचे योगदान दिले। तर नायक नथू सूर्यवंशी यांनी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये इंजिन फिटर व जनरेट मेकॅनिक म्हणून रिझर्व्ह पार्टीमध्ये सेवा बजावत युद्धकाळात आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी या सर्व माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला। तसेच कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याला व सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करत देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश चौधरी, तालुका उपप्रमुख भालचंद्र पाटील, कामगार सेनेचे जिल्हा उपप्रमुख विठ्ठल पाटील, तालुका प्रमुख भूषण पवार, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील पाटील, शहर प्रमुख सोनू वाघ, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, नगरसेवक प्रतिनिधी गुलाब सोनवणे, मांग गारोडी समाजाचे प्रदेश सचिव बबन सकट, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिकांनी युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि तितकाच भाव करणारा दिवस आहे। या युद्धामध्ये भारतीय सेनेचे नेतृत्व करणारे कॅप्टन बत्रा साहेब, कॅप्टन विक्रम बत्रा साहेब आणि सुभेदार योगेंद्र साहेब यांनी आपलं प्रतिनिधित्व करता करता सर्वोच्च बलिदान दिले। सोबत 500 जवानांपेक्षाही जास्त जवान या युद्धामध्ये आपले सर्वोच्च बलिदान देऊन भारत मातेच्या रक्षणाचं आपले त्यांनी आभार झालेले आहेत। तरी त्यांना आठवण करण्याचा हा दिवस आहे। या युद्धामध्ये जवळजवळ 3 महिने हे युद्ध चालू होतं, 85 दिवस। या युद्धामध्ये अतिशय खडतर असे अनेक नैसर्गिक आपत्त्या देखील आल्या। पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी करून आपल्या कारगिलच्या उंच चोटीमध्ये, पाणीमध्ये, चौकीमध्ये त्यांनी कब्जा केला होता आणि याची खबर जेव्हा भारतीय सैनिकांना मिळाली त्यावेळेस भारतीय सैनिकांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपले सगळं सशस्त्र सेनेसह त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली, त्या ठिकाणी सहस्र त्यांनी बलिदान दिलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी अदम्य साहस, शौर्य, पराक्रम दाखवून विजय मिळवलेला आहे आणि या विजयासाठी आपण या ठिकाणी आज एकत्रित झालो आहे। त्याचप्रमाणे त्यांना कायम स्मरण ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालो आहे आणि त्यांना आपल्या शिंदखेडा शहरातील सर्व माजी सैनिक, रक्षक व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिका आणि सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने, सर्व पक्षाच्या वतीने त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपण करतो। जय भारत। भारत माता की जय। अमर रहे
आज वीर जवान जे आपले भारत मातेचे सुपुत्र कारगिल युद्धामध्ये शहीद झाले, त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्यासाठी आणि आपला पाकिस्तानवर जो त्यांनी विजय मिळवून दिला, हा शौर्य दिवस म्हणून आज आपण या ठिकाणी शिंदखेडा शहरामध्ये तालुक्याच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, माजी सर्व सैनिकांच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांचा एक शौर्य दिवस म्हणून कारगिल दिवस आज आपण या ठिकाणी मनवतोय. या निमित्ताने मी या सर्व जे शहीद झालेले जवान आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आजचा दिवस पाकिस्तानवर मिळवलेला जो विजय होता, या विजयाच्या प्रित्यर्थ शौर्य दिवस म्हणून मनवला जातो आणि तो आज सिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकावरती भारतीय जनता पार्टी, व्हॉइस ऑफ मीडिया, शिवसेना आणि सर्वच पदाधिकारी तसेच खानदेश रक्षक ग्रुप, आजी माजी सैनिक आणि आजच्या या शौर्य दिवसाच्या कारगिल युद्धामधले आमचे जे 2 हिरो आहेत इथे, जाधव साहेब आणि जोशी साहेब, त्यांनी प्रत्यक्ष हे युद्ध बघितलेलं होतं आणि त्यांनी ते युद्ध लढलंही होतं. त्या विजयाच्या प्रित्यर्थ हा दिवस मनवला जातो आणि आज जे अमर झालेले जवान आहेत, या जवानांच्या प्रती सद्गतीत सगळ्या नागरिकांना त्यांच्या काळात आपण त्यांना स्मरण करण्याचा दिवस म्हणून मनवला गेलेला आहे. धन्यवाद. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.